चल चल. गब्बर उघड. देवा बाय, ये बाय. सर हे करेक्ट लोकेशन आहे ना? हाँ तेच आहे. देवा इथे नाहीये. अरे हा ना, आपण मॅप बघितला, ऍड्रेस बघितला, त्यात हेच घर दाखवत होते ना. मग आहे कुठे देवा बाय? एक मिनिट, मी क्रॉस चेक करतो. हॅलो, हा तू पाठवलेलं लोकेशन ते करेक्ट आहे ना? नाही आम्ही तिथेच आहोत, पण इथे कुणीच नाहीये. तू एक काम कर, आमचं लोकेशन आणि तू पाठवलेलं लोकेशन जरा क्रॉस चेक करून बघ ना. हो हो हो, मला कर फोन. ओके ओके. काय रे, सापडला? कुठे गेला यार हा? विक्रांत भाऊ, देवाबाई इथेच होता. तुला कसं माहिती? ये बघ. हॅलो, हाँ अच्छा हेच लोकेशन आहे का? ओके ओके ठीक आहे, मला तुझी मदत लागेल परत. थँक्यू सो मच. या. देवा इथेच होता. अरे देवाबाई इथेच होता, मग गेला कुठे? राधा आपल्याला सांगतेस का आपल्याला कुठे घेऊन चाललीस तू? बाबा सगळं सांगते. अरे पण राधा सांग ना आपल्याला यार. हा तू आपल्याला इथे का घेऊन आलीस सांग. राधा बाबा तुला सगळं सांगते, जरा धीर धर. माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? बस काय राधा, आपल्याला ना स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. पण सांग ना आपल्याला तू इथे घेऊन का आलीस? हो सगळं सांगते, सांगितलं ना धीर धर जरा. काहीतरी गडबड वाटते मला. सर काहीतरी लोचा नक्की आहे. म्हणजे जर देवाबाई इथे होता तर अगदी आपण इकडे येईपर्यंत नक्कीच काहीतरी असा जबरदस्त घडला असणार, म्हणून देवाबाई या घरातनं बाहेर पडला. कदाचित त्याला कळलं असेल की आपण त्याला फॉलो करतो, किंवा ह्या सगळ्यात त्याच्या जीवाला तर धोका नसेल ना? नाही नाही नाही, आतली परिस्थिती बघता असं काही वाटत नाहीये. काही मेस नाहीये आतमध्ये. देवा स्वतःच्या मर्जीने गेलाय, फोर्सफुली नाही. सो डोंट वरी. नक्की ना सर? हो. हा कबीर बाबा, विक्रांत बोलतोय तसं मला पण वाटतंय. पण आता प्रश्न हा आहे की मोनिकाला काय सांगायचं. ती तर देवाची वाट बघतीये. चला गरमागरम जलेबी आणि समोसे पटकन खाऊन घ्या. तुला काही वेळ लागलाय का? अगं काय चाललंय? म्हणजे एवढं स्पायसी, एवढं ऑइली. मी तुला एकदा सूट काय दिली, तू आता रोज हेच बनवायला लागलीस. मॅडम असं काय करता? रोजच तुम्ही ते डाएट फूड खाता, ते काय ग्रीन टी पिता. मग आज 8 दिवसानंतर मी समोसे आणि जलेबी केलेले आहे, ते पटकन खाऊन घ्या. आणि बघा आता मी तुमची एकही गोष्ट ऐकणार नाही. म्हणजे आता तुम्ही सगळं माझं ऐकायचंय. ऐका, त्याआधी ना तुम्ही ना मस्त असं छान वाला फेशियल करून घ्या. कुठे जायचंय आपल्याला पिंकी? कशासाठी फेशियल करू? नवरीने कसं सुंदर दिसायला हवं, छान दिसायला हवं म्हणून. मी एक काम करते, मी ना आमच्या बायकांच्या ग्रुपवरती मेसेज करते, आपण आहे ना बॅचलर पार्टी करूया महिलांची. ओके पिंकी, एक तर बॅचलर्स पार्टी आहे ना ही मुलांची असते, आणि ती ना लग्नाच्या आधी. एक मिनिट,
हे सगळं माझ्या लग्नासाठी बोलतेस का? हो, तुमच्या लग्नाबद्दल तर बोलते मी. अजून कोणाच्या लग्नाबद्दल? आपण एक काम करूया, पार्टीला ना हे असं डाएट फूड अजिबात ठेवायचं नाही. समोसा, जलेबी, रसमलाई असं छान छान पदार्थ ठेवूया. आणि कसं तुम्ही खूप तयारी करा लवकर लवकर, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. लग्नाचं घर आहे, मग हळद असणार, मेहंदी असणार, नंतर तुमच्या त्या साड्या सिलेक्ट करावं लागणार. अजिबात वेळ नाही आहे मॅडम आपल्याकडे. ओके? सिली गर्ल. मला खाली सोडा, यू सिली मॅन. सिली मॅन. शट अप, यू सिली मॅन. आलं मी खावं मी. कोणतरी टार्झन बापूंच्या आठवणीत आहे. राहा त्यांच्याच आठवणीत राहा आणि पटकन एक समोसा आणि जलेबी खाऊन घ्या. ओके? आणि नवरीने कसं छान दिसायला पाहिजे, छान छान खायला पाहिजे. आता कसं 15 दिवस आहेत आपल्याकडे, छान छान खा, मस्त राहा. अजिबात डाएट फूड खायचे नाहीत, असंच खायचं छान छान. इकडे एक लाडू, इकडे एक लाडू. सुंदर दिसणार आमची नवरी. मॅम खरंच म्हणजे हसताना किती गोड दिसता तुम्ही. असंच हसत राहा, खूप 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 खुश राहा. आणि विक्रांत सर कधी पण टार्झन बापूंना घेऊन येतील ना, मग आपल्याकडे अजिबातच वेळ नसणार. अरे देवा, मग तुम्ही फक्त पिंकी काय करू, पिंकी हे करू का, पिंकी ते करू का, आणि आजी पण विचारणार पिंकी मी काय घालू. नाही नाही, अजिबात वेळ नाही मॅडम, प्लीज प्लीज प्लीज. त्यासाठी 15 दिवस तुमच्या कामाला टाइम प्लीज. ओके? पूर्ण 15 दिवस तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार आहे. मी पण तुमच्याकडे देणार, आजी पण तुमच्याकडे देणार, आम्ही सगळी जण तुमच्याकडे लक्ष देणार आहोत. मॅम एकदा टार्झन बापूंना फोन करा प्लीज प्लीज. काय सांगू पिंकी, तुला असं वाटतं का की मी ट्राय केला नसेल? पण काय करू ग, सतत स्विच ऑफच लागतो. जाऊ दे, फोनचं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना. हो 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 हो. एक एक थोडं थोडं थोडं, आता थोडं 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 थोडं. राधा, राधा काय चाललंय तुझ्या मनात? आपल्याला बोल ना काहीतरी. हो हो बाबा, वेट, तुला मी सगळं सांगते आणि आपला प्लॅन काय तो पण सांगते. आता तुला नाही सांगणार, नाही तर कोणाला सांगणार मी. अरे पण कधी सांगणार? आपल्याला तर जाम टेन्शन यायला लागलंय. हे बघ बाबा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आतापर्यंत जे काही वाईट व्हायचंय ते होऊन गेलंय. सो आता आपल्यासोबत सगळं छानच होणार आहे. सो डोंट वरी. अरे तू काय सांगतेस ना, ते आपल्या भेषात नाही जात. हे बघ बाबा, मोनिका मॅम मला पण आवडतात आणि तुला पण. सो आता त्यांना आपण आपल्या घरी घेऊन यायचं, मग आपली हॅपी फॅमिली कशी कंप्लीट होईल. म्हणजे हेच आहे ना बाबा, तुला कसं सगळं समजावून सांगावं लागतं. आता बघ, तुला आणि मोनिका मॅमना वेगळं करण्यासाठी मी कितीतरी प्रयत्न केले, पण शेवटी मला माझी चूक लक्षात आली. सो आता माझा नेक्स्ट प्लॅन हाच आहे की तुम्हाला दोघांना एकत्र आणायचं, म्हणजे तुझं आणि मोनिका मॅमचं लग्न. राधा, कबीर माझा मुलगा. हीच ती राधा अलकनंदा शिंदे. नाही राधा, ते शक्य नाही. नाही, आपण डॉली बहीण बरोबर नाही लग्न करू शकत. अरे अरे पण का? नाही राधा, आपल्याला नाही जमणार. हे बघ, आपण बाप आहोत तुझा ना, आपल्याला जरा समजून घे ना. आपण काय ते कारण नाही सांगू शकत तुला. काय हा, पण इतके दिवस ह्याला मोनिका मॅम सोबत लग्न करायचं होतं आणि मी म्हणते लग्न कर, तर हा नाही का म्हणतोय? माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावणार आहे. नाही, एनी हाऊ याला कन्व्हिन्स करावंच लागणार, ऍट एनी कॉस्ट. ए बाबा, असं काय करतोयस? म्हणजे माझं तू एवढंचही नाही ऐकणार का? राधा, आपल्याला नाही जमणार. आपण कोणाला तरी प्रॉमिस केलंय. कबीरशी असलेलं माझं नातं कधीच तुटणार नाही याची खात्री दे तू मला. आता या सगळ्यांसमोर आपण तुला वचन देतो, तुझ्या आणि कबीरच्या नात्यावर आपण संकट नाही येऊ देणार. अच्छा, म्हणजे आता आपल्या मुलीला दिलेलं प्रॉमिस तुला महत्वाचं वाटत नाहीये. ओके, मी जाते. राधा,
बाबा बाबा प्लीज ना, प्लीज 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 माझं एवढं ऐक ना. मी तुझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागते, प्लीज एवढं ऐक ना माझं. तुला आईची शपथ आहे. ठीक आहे राधा, पण पण डॉलीबाईंचं काय? अरे तू त्यांचं टेन्शन नको घेऊस. मी त्यांना तयार केलंय आणि आता तुझ्या आणि त्यांच्या प्रेमाच्या आड कोणीच येणार नाही. ठीक आहे राधा, चल मग आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि त्यांना विचारूया. हेच मला माहिती होतं तू हेच बोलणार. अरे जरा मज्जा मस्ती गंमत करू, पण नाही. तर प्रेम म्हटलं की कसं थ्रिल पाहिजे ना. आणि मोनिका मॅमनी इतके दिवस तुझी वाट पाहिलीस ना, मग अजून जरा आय मीन आपण त्यांना सरप्राईज देऊ ना. सरप्राईज? कसलं सरप्राईज? सांगते सांग. हे बघ, आपण मोनिका मॅमना सांगायचं की तुझं त्यांच्यावर प्रेम नाहीये आणि मग एक दिवस अचानक जाऊन तू त्यांना लग्नासाठी प्रपोज करायचं. नाही नाही राधा, डॉलीबाईंना जाम त्रास होईल त्याचा. अरे पण तू असं त्यांना सरप्राईज दिल्यावर त्यांना किती आनंद होईल. रादर ह्या मागचं कारण त्यांना कळल्यावर त्या किती खुश होतील. खरंच खरंच किती भोळा आहे माझा बाबा. म्हणूनच तर मोनिका मॅम थांबलेत ना तुझ्यासाठी, अजूनही वेट करतायत तुझा. राधा काय सांगू तुला, आपल्याला सुद्धा असं वाटतं ना की कधी एकदा जाऊन आपण डॉलीबाईंना बघतोय. हो ना. आता तुझी एक्झिटच किती चुकीची झाली होती. तुझी एंट्री कशी ग्रँड करूया, तोपर्यंत थोडंसं वेट कर ना. आणि तू जेव्हा डॉलीबाईंच्या समोर येशील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती असेल. आणि त्याच्यासाठी तू एवढं सॅक्रिफाईस तर करूच शकतोस ना. राधा खरंच आपण सांगू शकत नाही तुला की आपल्याला आता काय वाटतंय ते. हा, पण आपल्याला आता त्यासाठी नेमकं उलट करायचंय. म्हणजे? ये इकडे. अगं इकडे ये. अगं, बस बस मी तुला सांगते. अगं राधा इथे आपल्याला सांग ना, काय काय तुझ्या मनात काय? सगळं सांगते, पकड. आता तू ह्यात मोनिका मॅमना एक पत्र लिहायचं. बोल, काय लिहायचंय? हा, त्याच्यात लिही की डॉलीबाई आपण तुमच्याशी लग्न नाही करू शकत. अरे राधा असं कसं? अरे सगळं खरं थोडीच सांगायचंय. सगळं सरप्राईज आहे ना. आपण गंमत करतोय, मजा करतोय. ते जाऊ दे, तू लिही. लिही की विक्रांत सर खूप चांगले आहेत, तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. राधा असं कसं? अगं डॉलीबाईंना अजूनच आपला राग येईल. अरे हे बघ बाबा, सगळे तयार आहेत. मी सगळ्यांना तयार केलंय आणि ह्या प्लॅन मध्ये विक्रांत सर सुद्धा आहेत. फक्त तुझ्या डॉलीबाईंना माहिती नाहीये. आणि त्या सुद्धा तुला सरप्राईज देतच असतात ना, मग तू पण दे ना कधीतरी त्यांना सरप्राईज. त्यात काय एवढं? बरं ठीक आहे. बाबा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी एकदा चुकीची वागले ना, मग आता परत अशी वागेन का चुकीची? बरं सांग, आपण लिहितो. हा, लिह. डॉलीबाई आपण तुमच्याशी लग्न नाही करू शकत. कारण काय ते आपण तुम्हाला नाही सांगू शकत. पण तुम्ही आपल्याला विसरून जा. आपण परत तुम्हाला कधीच नाही भेटणार. आपली वाट नका बघू. विक्रांत सर बेस्ट आहेत तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. लिही. आणि लिही, हीच आपली शेवटची इच्छा आहे. आणि हा ते लिहा शेवटला. काय? डॉलीबाई श्रीखंड लई गोड आहे. डॉलीबाई श्रीखंड लई गोड आहे.
अरे हे बघ, आता बघ कशी मज्जा येणार आहे मोनिका मॅमची. आणि तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. अगं अगं असं काय करते? बघ, खरंच किती भोळा आहे माझा बाबा. आता आपलं ठरलंय की नाही सरप्राईज द्यायचं, आणि तू हे असं केलंस तर आपलं सरप्राईज कसं राहील? एक मिनिट, नको, ती रिस्कच नको. अगं राधे काय करतेस? अगं राधे सिम कार्ड कशाला काढते? तू ना सगळं सरप्राईज स्पॉइल करशील. हे बघ, आपण कोणाला काय पण नाही सांगणार. हा नाही, नको बाबा, रिस्क नको. नाही, कसे तू जर इमोशनल झालास ना तर सगळ्यांसमोर माझा पचका करशील. आणि आम्ही एवढी सगळी छान तयारी करतोय. ग्रँड वेडिंग, देवा सुर्वे अँड मोनिका श्रीखंडे. त्यांनी लक सगळीकडे बघितलं. तुला काय, आपण या एरियात सगळीकडे छानबीन केली पण देवाबाईची काहीच खबर नाही. यार, सापडेल. एवढ्या जवळ आलोय आपण, आज ना उद्या नक्की सापडेल. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा मोबाईल ट्रेसेबल आहे, त्यामुळे आता वेळ नाही लागणार. चला शोधूया. चला रे. अगं राधा, तू कुठे गेली होतीस? ते सगळं जाऊ दे. हे घे, तुझं नवीन सिम कार्ड आणि नवीन नंबर. अगं राधा, हे सगळं कशाला? आपण त्यांना सरळ जाऊन सांगितलं तर? बाबा, मी आता तुला ओरडेन हा. बघ, आम्ही एकतर एवढं सगळं छान सरप्राईज प्लॅन करतोय. तू फक्त लग्नाची तयारी कर ना. मोनिका मॅमची छान स्वप्न बघ. बाकी सगळी जबाबदारी माझी. ओके राधा, अगं आपल्या बापासाठी कोणी एवढं करतं का ग? प्लीज, मी हे सगळं तुझ्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करते. म्हणजे तू खुश असशील तर मी खुश असेल ना. लव्ह यू बाबा. ए राधा, आय लव्ह यू टू. आपण हे सगळं एवढं किती मिस करत होतो, काय सांगू तुला ग. बस बाबा, आता हे फक्त थोडेच दिवस. त्यानंतर तू, मी, मोनिका मॅम, अक्का, सत्या काका, गब्बर काका, पांडे काका, आपण सगळे एकत्र असू, हॅपी फॅमिली सारखे. पण यांच्यापैकी तू कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाहीस जोपर्यंत तुला मी सांगत नाही. आणि हा नंबर फक्त माझ्यासाठी आहे. तुला कधी काही बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं तर तू मला फोन कर. राधा, तू एवढी मोठी कधी झाली? जेव्हा तू लहान मुलगा झालास. म्हणजे मला मोठं व्हावं लागणारच ना. आता तू तुझं लग्न प्लॅन करत नाहीयेस म्हणजे आता मलाच करावं लागणार तुझं लग्न प्लॅन. अरे इमॅजिन कर ना, मी असं म्हणू शकेन की मी माझ्या बाबाच्या लग्नात डान्स करतेय आणि किती मस्त धमाल करतेय, मजा करतेय, मस्ती करतेय. राधा, बाळाशीच हसत राहा. अगं सगळी दुनिया एका बाजूला आणि आपली राधा एका बाजूला ग. बरं चल, मला आता खूप सारी तयारी करायची. शॉपिंग्स, मुहूर्त, हळदी, मेहंदी, खूप साऱ्या सेरेमनीज, फंक्शन्स, या सगळ्याची तयारी करायची. मी तुला अपडेट्स देतच राहील. ओके मॅडम, आता तुम्ही बोलाल तसं. तुझ्या लग्नाची सगळी शॉपिंग मी करणार आहे. तू फक्त ठरव तू काय घालणार आहेस ते, म्हणजे ब्लेझर की शेरवानी. तसे मी तुला फोटो पाठवेनच, पण ते तू डिसाईड कर. आणि फंक्शन एकदम मस्त होणार आहे, तू बघच. कारण आता मी जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मी सगळं छान मॅनेज करणार आहे. ट्रस्ट मी. राधा, एक सांगू तुला,
आपण तुझा बाप म्हणून ना आपण तुझ्यासाठी काय पण नाही करू शकलो, पण आता सांगतो तुला, आता यापुढे ना आपण तुझंच ऐकणार, तू सांगशील तसंच आपण करणार. आपल्याला वाटलं होतं आपली आणि डॉलीबाईंच्या लव्ह स्टोरीचा ना दी एंड झालाय, पण सुरुवात तू केलीयस, पण एंड आपण दोघं मिळून करणार. कारण आपली सुरुवातच एंड पासून असते. काय